रामपुर महानगर पालिका के माजी सभापति सुंदर सेठ नाइक के हाथों से सबसे पहले हम अशोक मात्रे को सम्मानित कर रहे हैं। यस, अशोक मात्रे, कौन भूल सकता है। ये 2016 तक वैसे ही खेल रहे थे प्रतिभा विलास A1 में। वेल डन, थैंक यू। ब्रासबैंड पदक कहीं बेस्ट इनिंग है, मैं डिस्क्राइब नहीं कर पा रहा हूं, समय की कमी है। आइए महेश काबूकर, गेंद को अगर काबू करना हो तो महेश के हाथ में दो। जेडपी कप से लेके तमाम इतिहास, चाहे वो बाबा स्पोर्ट्स के लिए खेले, चाहे हंसिका के लिए खेले, चाहे वो एजी के लिए खेले, सुरेश गोपीनाथ म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य अर्थात बाळामामा साहेबांचं या चषकामध्ये आगमन झालेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माननीय दयानंद जोरगे साहेबांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। भिवंडी के स्टीवा, आपने देखा ना मेयर कप 2008 में बैठ के जो शॉट गए स्लॉग स्वीप, ये भिवंडी के स्टीवा है। नितिन, आइए हम नितिन पाटिल। या ठिकाणी शुभागमन झालेला आहे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे, सर्वांचे लाडके बाळामामा साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम, सुस्वागतम। बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आइए अब आखिरी सुनील गुलवी, उनको हम सामना शुरू करायचंय, सामना सुरू करा। सुंदर सेठ नाइक के हाथों से सुनील गुलवी, बहुत ही जबरदस्त मिडल ऑर्डर बैट्समैन। चारों के तरफ से सिर्फ नितिन ओपिनियन देंगे, स्टीव ऑफ भिवंडी। यस, बहुत बहुत धन्यवाद नितिन। सन्माननीय पोलीस पाटील सुनील चौधरी, बंडू पाटील सर, श्रीराम चौधरी सर, चंद्रकांत पाटील सर्वांचं आगमन होत आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। नक्कीच। आणि याआधी जो सामना झाला होता आणि एक मिनट रेशमा मैडम, एक मिनट। नितिन, ये बताइए कि चारों हंसिका के प्लेयर, मैं MLA 2013 2014 आपने जीता, सोहेल नवाब बेग में धूम मचाई, ये अवार्ड जो मिले कैसा लग रहा है सबकी तरफ से आपको? काफ़ी अच्छा लग रहा है। और ये बताइए, क्या मैं मानूं कि मेयर कप 2008 में जो इनिंग आपने खेली थी वो सबसे अच्छी थी क्या और कोई इनिंग है? नहीं, वो मेरे लिए सबसे अच्छी इनिंग थी। खासतौर से राजू बोगा के सामने स्लॉक स्वीप। हाँ, इसके लिए काफ़ी मेहनत की थी क्योंकि राजू बोगा आने वाला था, इसके लिए मैं स्वीप शॉट खेलने की काफ़ी मेहनत की थी। ऑल द बेस्ट फॉर लेजेंडरी क्रिकेटर्स। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर। आणि याआधी वडघर टीमने हा सामना जिंकलेला आहे। मॅन ऑफ द मॅच अवी, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे अवी पाटील। एकदा जोरदार टाळ्या होत्या अवी पाटील साठी। मी रिक्वेस्ट करेन अवी पाटील यांना की त्यांनी व्यासपीठावरती येऊन सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करते माननीय श्री सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळादादा म्हात्रे यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी अवी पाटील याला सन्मान चिन्ह द्यायचं आहे। आपल्या सर्वांचे लाडके बाळामामा म्हात्रे इथे आहेत। बालाजी चषक 2020 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते अवी पाटील याला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। तसेच श्रीकांत दादा गायकर आपला विनंती करतो एक गिफ्ट आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात द्यायचे। संतोष काकडे स्पॉन्सर गिफ्ट आहे। रेकॉर्ड ब्रेकर वडघर हा सामना जिंकलेला आहे आणि सामन्याचा सामनावीर ठरला आहे अवी पाटील। श्याम दादा यांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते जे गिफ्ट हॅम्पर आहे यांना विनंती करते माननीय श्री रवीजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे। सो मिताली पाटील एंटरप्राइजेस वडघर या आपण जल्लोष ऐकू शकतो गावाचा त्या। येस, आणि फायनल्स मध्ये नक्कीच आपण अजून जोश ऐकणार आहोत। आणि आता वळणार आहोत आपल्या हाय व्होल्टेज मॅच कडे, अंजूर वर्सेस मानकोली। लगेचच मी वळणार आहे
कॉमेंट्री बॉक्स कडे ओव्हर टू यू राहुल भोईर. सन्माननीय अनिल तवरे साहेबांचं आगमन झाल्यावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि नंदू नाईक सर आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. एक चांगली मॅच आणि एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रेश्मा मॅमने सांगितल्याप्रमाणे हा एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सेमीफायनलची मॅच रंगतदार मात्र होणार आहे. गावदेवी वेंचूर त्यांच्या अगेन्स्ट एकवीर अमान कोहली. मोठा बॅटल आहे हा, कुठेही जाऊ नका. हाय व्होल्टेज ड्रामा देखील आहे. नक्की सांगितल्याप्रमाणे या मॅचमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बालाजी चषकाची एक अजून एक मोठी मॅच. दोन्हीही अनुभवी खेळाडू आमने सामने. यशपा माई समोर विश्वास मात्रे. सिंगल धाव इथनं मेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या एका षटकाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या षटकाचा धन्यवाद. सिर्फ complete 5 झाला आहे. धन्यवाद. 5 लेजेंडरी क्रिकेटर बचे हैं, जल्दी से उनके हम सम्मानित कर रहे हैं. सबसे पहले संतोष जोशी, मैन फ्रॉम आमने. आमने के क्रिकेटर से आपका हम सामना कराते हैं. बहुत मशहूर मराठी के कमेंटेटर और कंप्लीट ऑलराउंडर. व्हाट अ प्लेयर इज. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी महानगरपालिका. भिवंडी महानगरपालिका सन्माननीय माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक मनोज काटेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. व्यासपीठावर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी या स्पर्धेचे आयोजक दयानंद तोरगे साहेबांचे पिताश्री मोतीराम तोरगे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचे. या ठिकाणी शुभागमन झालेले भिवंडी महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक संजयभाई म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जात आहे मनोज काटेकर साहेब माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक भिवंडी महानगरपालिका. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले व्यक्तिमत्व भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय बाळाराम मधुकर चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी माजी उपसभापती या कार्यक्रमाचे आयोजक मोतीरामजी तोरगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. भिवंडी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि सन्माननीय उद्योगपती सुंदर सेठ नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावं. मी मोतीराम तोरगे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुंदर सेठ नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावं. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर राजेश भोईर प्राणय हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर राजेश भोईर सर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आइए, आमने के क्रिकेटर से आपका हम सामना करा रहे हैं. संतोष जोशी मेरे साथ है, कंप्लीट टेक्निक ऑलराउंडर. पहले उनको सम्मानित कर रहे हैं. अनिल साहब के शुभ हाथों से उन्हें ये शॉल और पुष्पगुच्छ और ये सम्मान चिन्ह, वो सम्मान चिन्ह जो उनकी क्रिकेट लाइफ का हासिल है. धन्यवाद संतोष, अभिनंदन है आपका. ये बताइए कि ये ट्रॉफी पाके कैसा लगा. अतिशय सुंदर असे हे सन्मान चिन्ह आयोजकांनी दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. भिवंडीतील जे लिजंड क्रिकेटर आहेत, जुने खेळाडू आहेत, त्यांना सन्मानित आणि गौरवान्वित करण्याचा जो आगळा वेगळा उपक्रम या DY फाउंडेशन मार्फत सुरू केलेला आहे. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमासाठी मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. संतोष, मेरा जहाँ तक याद पड़ती है, हालांकि आपने 2000 में मेरे साथ कमेंट्री भी की थी मराठी में, लेकिन आपका जो बेस्ट परफॉर्मेंस ऑलराउंडर का रहा था वो मेयर कप 2005 में. मैं ट्रू और नॉट. नक्कीच
अतिशय सुंदर खेळी मी त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये केली होती, पण त्यापेक्षा 95-96ची एक तुम्हाला मी परफॉर्म सांगतो. त्या 95-96 साली 20 ओव्हरचे सामने धोबी तलावाला खेळले जायचे आणि सुपर पॉवर ही टीम, हा संघ खरंच अतिशय बलवान आणि सुपर पॉवर होता. आणि चॅलेंज क्रिकेट कडून पहिल्यांदाच खेळताना मी नॉट आऊट 78 धावा काढल्या होत्या आणि चॅलेंज क्रिकेट संघाला मी एक हाती सामना तो जिंकून दिला होता. ही जी खेळी आहे ती माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी आहे आणि मला वाटते तुम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तिथे उपस्थित होता. यस, वो धोबी तालाब जब स्टेडियम नहीं था, बहुत बहुत धन्यवाद. 1996 में माजी नगर अध्यक्ष मदन बुआ ने उसकी नींव रखी थी. धन्यवाद बाबे सर. या ठिकाणी सन्माननीय आयोजक दयानंद चोरगे साहेबांचा सत्कार आयोजित केलेले गावदेव कला सरगम ब्रास बँड पथक शिवनगर चौदरपाडा या सर्व ब्रास बँड पथकातील कलावंतांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजक DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद मोतीराम चोरगे साहेबांचा सत्कार या सर्व कलावंतांच्या शुभ हस्ते होत आहे. मायेची प्रेमाची शाल आणि हार घालून या ठिकाणी नक्कीच मोठा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गावदेव कला सरगम ब्रास बँड पथक शिवनगर चौदरपाडा भिवंडी किशोर भंडारी आणि त्यांचे सर्व सत्कार केला जात आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे सुद्धा आहेत. गावदेव कला सरगम ब्रास बँड पथक शिवनगर चौदरपाडा यांच्या वतीने हा सत्कार केला जात आहे. किशोर भंडारी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने जोरदार टाळ्या सत्कार केला जात आहे. जम्बो सत्कार आहे, मेगा सत्कार आपण पाहतोय. सर्व कलावंतांचा देखील गावदेव कला सर्कल ब्रास बँड पथक शिवनगर चौदरपाडा या सर्व कलावंतांचा देखील मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय. भिवंडी तालुक्यातील हे सर्व DY फाउंडेशन आणि सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांना प्रेम करणाऱ्या सर्व युवकांचा वर्ग आपण पाहतोय. त्यांच्या वतीने हा जम्बो सत्कार केला जातोय. सर्व कला सर्कल मधील सर्वांचं मनापासून लाख लाख आभार. धन्यवाद. देखिए, सिर्फ 4 सत्कार हैं, दो के ग्रुप के 2. उसके बाद हम आपको कमेंट्री बॉक्स लिए चलेंगे. मैं आवाज देना चाह रहा हूं कारियोली के 2 महान क्रिकेटर्स पशु और कुंदन पाटिल. कारियोली रत्न कुंदन पाटिल, वेलकम, एंड पशु. सम्मानीय श्रीकांत गायकर जी, आपसे रिक्वेस्ट है कि आपको इन खिलाड़ियों को सम्मानित करना है. थाना जिला युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत गायकर जी, आपसे निवेदन है कि ये 2 महान खिलाड़ियों को सम्मानित करना है. पशु एक ऐसे ऑलराउंडर थे जो मिडल ऑर्डर में आते थे, गेंदबाजी अच्छी करते थे. रवि चंदे साहब आपको भी आना है. आइए, सबसे पहले कारिवली रत्न, ये 2002 में इनको मैंने नाम दिया था. उनका इस वक्त उनको सम्मानित कर रहे हैं. अब रवि साहब पशु को सम्मानित करेंगे कारिवली के. इसके बाद 2 कामतगढ़ के खिलाड़ी हैं, उसके बाद ये प्रोग्राम समाप्त हो जाएगा. नहीं बच्चे हैं. मने प्रहलाद पाटिल के भाई दशरथ पाटिल, एक्स क्रिकेटर. बंडू, ओहो, ये तो बहुत घातक प्लेयर रह चुके हैं. यस, धन्यवाद. कुंदन, आपको आगे आना है. पहले तो ये बताइए, दोनों को सम्मानित किया, कसा वाटला? चांगला वाटला आपल्याला का दयानंद चोरगे साहेबांनी हे केलेलं आहे. प्रभाकर पाटीलनी आम्हाला मान दिला, आम्ही त्याचे धन्यवाद. देखिए, आपने बहुत बड़ी इनिंग की, लेकिन मेरा मानना है श्रीकार कप नगर अध्यक्ष का सेमीफाइनल मुकाबला चैलेंज बनाम कारिवली, 2 ओवर में ज़्यादा रन चाहते थे. विश्वास मात्रे को 4 6 आपने काऊ कॉर्नर के ऊपर खेले, वो आपका बेस्ट परफॉर्मेंस है या कोई और है? नहीं, यही है, वही मतलब खेला था, 4 छक्का मारा था, वही बेस्ट परफॉर्मेंस है. तो उम्मीद करें कि कारिवली के जिस तरह खिलाड़ी आपसे प्रेरणा ले रहे आगे भी लेंगे. नहीं, कारोली का मेरा जय भजनकर टीम है, ये गांव वाला मेरे ऊपर बहुत मतलब ये किया है. ऑल द बेस्ट.
आइए अब कामतगढ़ के दो ऐसे खिलाड़ियों को मैं आवाज़ देना चाहता हूं। विलास बालू, चैलेंज पे लॉन्ग ऑन पे किसने डाइव मारी, आंख बंद करके आप बोल सकते हैं विलास बालू। गेंदबाजी में ओवर में 2 विकेट निकाले विलास बालू। मिडल ऑर्डर में आए सामने वाले बल्लेबाज को नर गए विलास बालू। लेकिन आज जो कामतगढ़ की हैसियत है, जो आइडेंटिटी है, वो है कीमैन अमोल पाटिल। वेलकम। ये दोनों खिलाड़ियों का हम सम्मानित कर रहे हैं। अमोल पाटिल आज कामतगढ़ में जितने भी खिलाड़ी हैं उनके मामले में उन्हें मैं की ऑफ कामतगढ़ कहूँगा। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर सिंस फ्रॉम 25 ईयर्स। डॉक्टर राजेश भुईर के हाथों से हम आपको सम्मानित कर रहे हैं। पहले विलास बालू को हम सम्मानित कर रहे हैं। ये लगता है इनको क्रिकेट आखिर तक खेलना है। रेगुलर क्रिकेट छोड़ा तो 40+ में आ गए। ये देखिए, ये सम्मानित किया जा रहा है। आइए कामतगढ़ के रीढ़ की हड्डी कहे जाने वाले टीम के अपनी टीम को जिंदा रखा है जिन्होंने, वो है जोरदार तालियों से अमोल पाटिल। आइए उनका हम ये सम्मानित उनको कर रहे हैं। ऑलराउंडर की फहरिस्त में बहुत ऊपर चल रहे हैं। थँक यू भावे सर, धन्यवाद. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय सदस्य, माजी बांधकाम समितीचे सभापती, ग्रामीण सम्राट आणि एक धुरंधर नेतृत्व सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात सर्वांचे लाडके बाया मामा साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम. मायेची प्रेमाची शाल आणि लाईव्ह कॅमेरा, सन्मान चिन्ह आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी देवण साहेबांचं स्वागत आणि सन्मान. सहर्ष स्वागत. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दयानंद चोरगे साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय श्रीकांत दादा गायकर साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. व्यासपीठावर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. युवा मोर्चा ठाणे जिल्हा सन्माननीय अध्यक्ष आहेत श्रीकांत दादा गायकर साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. मायेची प्रेमाची भेट आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. श्रीराम चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. डॉक्टर राजेश भोईर सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. हा, फोर्टी प्लस की दोनों टीमें और आप आपको लिए चलते हैं राहुल भुईर के पास. गावदेव कला सर्कल शिवनगर चौधरपाड्याचे अध्यक्ष, त्यांचा सत्कार करायचा आहे. या दरम्यान
चांगला चेंडू, गोलंदाज आकाश पाटील आहेत. एकूण संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती दरम्यान 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलची मॅच रंगतीये. याच्या अगोदर देखील आपण सेमीफायनलची मॅच बघितली. वडगड संघानं खूप चांगला खेळ करून तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. मग दुसरी सेमीफायनल Yes. आपल्याला पाहायला मिळते. इस वक्त हमसे जुड़ते हुए माजी नगर अध्यक्ष और विद्यमान नगर सेवक भिवंडी निजामपुर महानगर पालिका के मदन बुआ नाइक साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. फोर्टी प्लसच्या ज्या दोन्ही टीम आहेत मेगा फायनल मध्ये खेळणाऱ्या, त्या दोन्ही टीमला विनंती की आपण टी शर्ट घेऊन जायचे. डॉक्टर साहेबांचे या ठिकाणी राजेश भोईर प्राणे हॉस्पिटलचे जबरदस्त डॉक्टर आहेत. या ठिकाणी कोरोना रोगाविषयी थोडक्यात ते माहिती थोड्याच वेळात देतील. त्या अगोदर सत्कार घेऊया. सन्माननीय सन्माननीय गावदेव राजबंड पथकातील सर्व कलाकारांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 आपण पाहू शकता. व्यासपीठावरती मान्यवरांची गर्दी आणि माईची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सगळ्या मान्यवरांचा इथे आदर सत्कार सन्मान होत आहे. आपण पाहू शकता. सन्माननीय राम दळवी साहेबांचं स्वागत आहे. सन्मान करावं. दामू दळवी साहेब माजी सरपंच, राम दळवी आमने माजी सरपंच, अरविंद पाटील, इंदर मामा पाटील, सोमनाथ चौधरी पशुसंवर्धनचे सन्माननीय सोमनाथजी चौधरी, मुकेश गायकर मानिवली, जब्बर मुंडे कल्याण, सर्व मान्यवरांचं योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. तसेच शिक्षक सेना भिवंडी तालुक्याचे खजिनदार नंदू नाईक सर, अनिल तावरे प्रोप्रायटर कॅप्लर टेलर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. सरवलीपाडा 40+ नम्रतेची विनंती की आपण लवकरात लवकर टी शर्ट घेण्यासाठी तुम्हाला माझा रिपोर्ट करायचा आहे. तसेच नंदू नाईक सरांचं स्वागत आणि सन्मान करावं. अनिलजी तावरे साहेबांचं, योगेश चौधरी, प्रेमनाथ भुईर युवा मोर्चा अध्यक्ष सरवली, प्रेमनाथ भुईर यांचं स्वागत आणि सन्मान करावं. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात एक सुंदर गिफ्ट देणारे माजी उपसरपंच आमणेगाव आणि सदस्य उद्योगपती MD जाधव साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. 22 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सामना सुरू ठेवा. हा, या ठिकाणी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुंदर गिफ्ट हॅम्पर देणारे मदन दत्तू जाधव माजी उपसरपंच विद्यमान सदस्य यांचा सत्कार केला जात आहे. प्रेमनाथ भुईर
युवा अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सरवली आणि योगेश चौधरी. शादा बर्डे आपण लवकर घेऊन यायचंय. सिद्दीकजी भावे सरांना मुख्य व्यासपीठावरती रिपोर्ट करायचं लगेचच. भरत पाटील सरवली काँग्रेस शाखा अध्यक्ष, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण व्यासपीठावर यायचे, आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. धावा एकूण 23. विकी चौधरी आमचे मित्र आहेत, सरवलीचे डॅशिंग नेतृत्व. रवी पाटील यांना विनंती करते पुढे यायचे. आइए मेरे साथ विलास बालू हैं, विलास बालू और अमोल. विलास बालू, ये जो ट्रेंड निकला है, ये जो सत्कार हो रहा है सभी खिलाड़ियों का, इससे आप कितना सैटिस्फाई और कितना उत्साहित थे? मी पहिल्यांदा एक राऊंडचं पहिले ऑर्गनायझर, संपूर्ण खेळाडू मनोहर पाटील साहेब, दयानंद चोरगे साहेब यांनी खूप ही चांगली संकल्पना आणलेली आहे. आणि खरोखर मी यांना धन्यवाद देतो का हे सगळं आयोजन एक नीटनेटका आणि लाईव्ह टेलिकास्ट आणि सुंदर आयोजन केलेलं आहे. हे चॅलेंज हे सगळं आमचं मान सन्मान होतो आहे. हे चॅलेंजला करायला पाहिजे होतं, हे त्यांनी न करता इथे हे दोघांनी करून दाखवलेलं आहे. दयानंद चोरगे साहेब आणि प्रभाकर पाटील साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि माझी एक विनिंगची एक धोबीदाराची एक इनिंग सांगतो. चॅलेंज वर्सेस उस्मानिया, शेवटच्या ओव्हरला जिंकण्यासाठी चॅलेंजला 25 धावांची गरज होती. आणि नॉन स्ट्राईकला विलास आर पाटील आणि स्ट्राईकला विलास बी पाटील, मी स्वतः होतो. आणि त्या ओव्हरला शेवटच्या ओव्हरला 25 धावा काढून आम्ही विजयी संघ झालेलो होतो. हे बिल्कुल मुझे याद है, लेकिन 23 धावा. 23. और ये भी है ना कि जगदीश नाइक का आपने जो कैच गिरा दिया था लॉन्ग ऑन पे, वो मेयर कप 2000 को गिरा दिया था, इस बात से सेटिस्फाई है? ऑल द बेस्ट. ओवर टू कमेंट्री बॉक्स. स्विंग कर दिया, गेंद दूर कहीं आसमान में, तारा मंडल में भेज दिया, दूर गगन की छांव में 6. यानंतर पहिली मेगा फिनाले फायनल 40+ क्रिकेटची होणार आहे. आपण सर्वजण तयार राहणार आहोत. थोडक्यात या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. भिवंडी महानगरपालिका शिवसेनेचे सन्माननीय गटनेते, सन्माननीय नगरसेवक, उद्योगपती लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय.
या कार्यक्रमाचे आयोजक आणि संजय भाईंचे मित्र दयानंद चौरगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. नक्कीच आपण पाहू शकता बालाजी चषक 2020 चे सर्वेसर्वा माननीय श्री दयानंद चौरगे साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय श्री संजय भाईजी मात्रे नगरसेवक यांचा इथे शुभ सत्कार होत आहे. शॉल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार सन्मान होत आहे. DY फाउंडेशन आयोजित बालाजी चषक 2020 मध्ये सर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तसेच मॅडम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सरवली शाखेच्या वतीने दादांचा सत्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट दिली जाते. युवा मोर्चा सरवली यांच्या मार्फत आपले सर्वांचे लाडके दादा दयानंद चौगरे साहेब चौरगे साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार इकडे होत आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित बालाजी चषक 2020. सन्मानाची गोष्ट आहे की आपल्याच चषकामध्ये इतक्या वेळा आपला स्वागत सन्मान होणं सत्कार होणं नक्कीच दयानंद सरांची कारकिर्दी एवढी मोठी आहे. धन्यवाद सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं देखील निलेश भोईर सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. सॉरी निलेश चौधरी आणि तर टीमच्या वतीने धन्यवाद. धावा एकूण 32 झाल्या आहेत, 33 बनवायचे आहेत. आणि आता वळणार आहोत आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस, दो लेजेंडरी क्रिकेट के सत्कार बचे, उसके बाद ही टॉस भी होने जा रहा है. आइए बंडू, क्या गजब के खिलाड़ी थे. और दशरथ पाटिल प्रहलाद पाटिल के बड़े भाई हैं. ये जितने मजबूत थे उतने मजबूत शॉट खेलते थे. ग्रेट प्लेयर इज संजय मात्रे साहब, विद्यमान नगर सेवक और लॉइन ऑफ भिवंडी, और साथ ही साथ अटलांटा के वो प्रोपराइटर हैं. आइए उनके हाथों से, जिनका 2 तारीख से आप आपला आमदार चषक देखने जा रहे हैं. ये बंडू को क्या बात है, मजबूत काटी दोनों तगड़े, और तगड़ा उनका सम्मान. और माजी नगर अध्यक्ष और विद्यमान नगर सेवक, अभी बात परशुराम टावड़े स्टेडियम की उन्होंने की. जब ये नगर अध्यक्ष थे जब भी उसकी बुनियाद रखी गई थी. मदन बुआ नाइक साहब के हाथों से हम दशरथ पाटिल को सम्मानित कर रहे हैं. उन्हें शॉल, पुष्पगुच्छ और ये उनकी ज़िंदगी में क्रिकेट के परिणाम की ट्रॉफी. बहुत बहुत धन्यवाद. आप जो सत्कार हैं वो प्राइज डिस्ट्रीब्यूशन में रहेंगे. फारूक बर्डी हैं, गोरखनाथ पाटिल हैं, इम्तियाज़ पापा हैं, सभी. अब हम आपको सिर्फ क्रिकेट और मेहमानों के सत्कार की तरफ ही रखेंगे. आइए अगला टॉस 40+ ग्रैंड फिनाले, और टॉस बॉक्स में मनोहर तरे के साथ को एंकर रेशमा मैकर. अलिमगडचे शंकर पाटील सर सध्या भिवंडी मनपा भादोड गावचे शिक्षक आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. भिवंडी महानगरपालिका शाळा क्रमांक 58 भादवाडचे सन्मानित शिक्षक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व शंकर पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए 33 का लक्ष्य रखा है। यहाँ पर एकवीरा मांडकोली ने गावदेवी अंजूर के सामने। बैक टू क्रिकेट, ऑन फील्ड अंपायर मैदान में जाते हुए आप देख रहे हैं भिवंडी क्रिकेट फीवर बालाजी कप 2020। आप सभी का हार्दिक स्वागत है। दयानंद चोरगे, जीतू मानेरकर, सुभाष ठाकरे और बालाजी स्पोर्ट्स की तरफ से, डीवाई फाउंडेशन की तरफ से ये बहुत खूबसूरत ट्रॉफीज का आप नज़ारा देख रहे हैं, चमचमाती ट्रॉफीज। नक्कीच यानंतरचा टॉस होणार आहे सरवली वर्सेस सरवली पाडा। दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की टॉस बॉक्स जवळ यायचं आहे। 40+ ची मेगा फायनल होणार आहे, सरवली वर्सेस सरवली पाडा। रिक्वेस्ट लिजंड क्रिकेटरचा सत्कार या ठिकाणी होणार आहे, त्यातील भिवंडीचे उत्कृष्ट खेळाडू मनोज गुलवे यांचा देखील सत्कार आहे। या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान घेतोय। भिवंडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय मदनबुवा नाईक साहेबांचं स्वागत आणि सन्मान। बालाजी ट्रॉफीचे सर्वेसर्वा, डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची भेट, पांडुरंगाची ही मूर्ती, विठ्ठल रुक्माईची ही मूर्ती देऊन केलं जात आहे। गेली 30 वर्ष वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मदनबुवा साहेब काम करतात आणि म्हणून आज त्यांना ही मायेची प्रेमाची भेट दिली जात आहे। नक्कीच खूप खूप स्वागत आहे माननीय श्री मदन बुवाजी नाईक साहेबांचं बालाजी चषक 2020 मध्ये। पहली गेंद पर डॉट गेंद गई, हालांकि पुश खेला था वहां पर दोनों ओपनर्स बीच मैदान पर। रिकॉर्डो पॉवेल ऑफ गिरामीन, सुनील घरत और जीतू तरे। जीतू तरे इस सीजन में बहुत अच्छे टच में चल रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। ओ बढ़िया गेंद, लेकिन ज्यादा कटी वाइट। 1 रन से खाता खुलता हुआ। 33 का लक्ष्य रखा है यहाँ पर गावदेवी अंजूर के सामने ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए। चांगली गोलंदाजी न करावी लागेल, पहिल्या षटकापासून चांगला केक करावा लागणार या मॅच मध्ये। इस मर्तबा खींच के मारा इनफील्ड के ऊपर से, लॉन्ग ऑन स्ट्रेट इच था, गेंद वाइड लॉन्ग ऑन पे पहले बाउंस पर 4 रन। चांगली बॅटिंग या दरम्यान जीतू तरे करतोय या मॅच मध्ये। टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट एवढं मोठं नाहीये, म्हणतं रजनी क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट कारण का बघतो आपण चिरुबकोन एक टीमनं 22 धावा देखील डिफेन्स केल्या होत्या, त्या अनुषंगाने या देखील धावा चांगल्या होऊ शकते सिद्दीकजी बावे। बिल्कुल, लेकिन यहाँ पर विकेटें लेके ही दबाव बढ़ा सकते हैं हम, क्योंकि अगर हम अंजूर की बल्लेबाजी की तरफ देखते हैं तो उनके पास काफ़ी गहराई तक बल्लेबाजी और इनफॉर्म बैट्समैन जीतू तरे को उन्होंने इसलिए ही ऊपर रखा है, जो दोनों फॉर्मेट में बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। पैक क्राउड आप देख रहे हैं, ढोल ताशे नगारे सब कुछ आ चुके हैं। आज चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जतिन इस मर्तबा बढ़िया गेंद थी, लेंथ अच्छी, लाइन फिर खराब, वाइड। 1 रन और स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पे पहुंचा है, 6 विदाउट लॉस। एक धाव खूप महत्वाच्या आता मात्र या मॅच मध्ये, आणि या एक्स्ट्रा धावा ज्या येतात त्या मात्र महत्वाच्या देखील असतील गावदेवी अंजूर टीम साठी। इस मर्तबा गेंद को हवा में खेला है, फील्डर आ रहे हैं। ओ क्या कहीं बालाजी कप तो नहीं छोड़ दिया इन्होंने? दिखने में आसान, पकड़ने में मुश्किल। कॅचेस विन मॅचेस। तर या ठिकाणी थोडं थांबवतोय। या ठिकाणी नक्कीच अटलांटा रेसिडेन्सी दादांचे सर्व सहकारी राम पाटील आणि संतोष पाटील यांच्या वतीने नक्कीच त्यांचं स्वागत आणि सन्मान, त्यांच्या वतीने दादांचा देखील सन्मान केला जाणार आहे। त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी याचे अटलांटा रेसिडेन्सी माझे मित्र आहेत राम पाटील, ते संतोष पाटील डुंग्याचे आहेत। आपलं सर्वात महेंद्र यादवजी, आपलं हार्दिक स्वागत आहे। जतिन, मोनिश पवार आणि यादव साहेब। क्या गेंद थी, क्या आणि या रफ्तार थी। सगळ्यांच्या शुभ हस्ते
आपल्या सर्वांचे लाडके दादा दयानंद चोरगे साहेब यांचा इथे आदर सत्कार सन्मान होत आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 मध्ये खूप मोठा सन्मान सत्कार आपण इथे पाहत आहोत आणि आपल्याच ट्रॉफीमध्ये पुन्हा पुन्हा सन्मान होणं ही खरंच सन्मानाची गोष्ट आहे. आणि नक्कीच आपल्या दादांची कारकिर्दी एवढी मोठी आहे की इतके चाहनेवाले, इतके फॅन्स त्यांचे आहेत, प्रेम करणारी लोक आहेत. नक्कीच आपण पाहतोय अटलांटा रेसिडेन्सी अंजूरपाटा या ठिकाणी दादा कधी कधी त्यांच्या फ्लॅटमध्ये जात आहेत आणि तेथील रहिवासी आहेत. सरोली पाड्याला त्यांचं मुख्य घर आहे, परंतु अटलांटामध्ये देखील काही काळ ते वास्तव करतात आणि तिथला हा मित्र परिवार आहे. त्यांच्या वतीने दादांचा सत्कार होत आहे. नक्कीच. खेळाडू आणि, आदरमान बाद झाले आहेत. चांगली गोलंदाजी आदरमान आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न एकवेळा मानकुले टीमच्या माध्यमातून मात्र चांगला खेळाडू बाद झाला. सुनील खरच बॅक टू द पव्हिलियन. जितू तरेचा झेल ड्रॉप झालाय. मॅच नक्कीच चांगली रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाहीये. राम पाटील यांचा सत्कार करायचा आहे. दादांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. रामजी पाटील आपण पुढे या. तसेच संतोषजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आपण या चषकाला आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सर्व जे मान्यवर होते ज्यांनी दादांचा सत्कार केला त्यांचा आता आपण सत्कार सन्मान इथे पाहत आहोत. माननीय श्री संतोषजी पाटील यांचा इथे सन्मान होत आहे. माईची शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदर सत्कार सन्मान बालाजी चषक 2020 मध्ये होत आहे. माननीय श्री महेंद्रजी यादव यांचा सुद्धा इथे आदर सत्कार सन्मान होणार आहे. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन बालाजी चषक 2020. आय नो मॅच खूप शिगेला पोचलेली आहे, खूप हाय व्होल्टेज असा ड्रामा इथे सुरू आहे, पण त्यासोबतच आता इथे सत्कार सन्मान करणं सुद्धा महत्वाचं आहे. मनोज पवार मॅडम यांचं देखील स्वागत आणि सन्मान होत आहे आणि कन्हैया कुमार कन्हैया यादव यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे. देखिए यहाँ पर तो यूट्यूब कन्हैया पे लाल जी। टेलीकास्ट आ रहा है. कन्हैया लाल यादवजी यांचा सुद्धा इथे आदर सत्कार सन्मान होत आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 मध्ये. आणि वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू. ना टेलिकास्ट सुरूच आहे. जी लिंक आहे तुम्हाला पुन्हा एकदा सर्च करायची आहे. टेलिकास्ट सुरूच आहे. तुम्हाला देखिए बालाजी फिर चषक से एक बार आपको सर्च करना है यूट्यूब पे. श्याम पाटील समाजसेवक सरोलीपाडा थैंक यू, DY फाउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. थैंक यू मनोहर तरे एंड थैंक यू रेशमा. 8 रन बने. सुनील घरत आउट हो गए पहले ओवर में. गेंदबाजी के लिए लगाया गया गेंदबाज तकदीर मालिक को. देखना है कि तकदीर को तकदीर का साथ कितना मिलता और तकदीर कितनी तदबीर करते हैं विकेट लेने की. 18 चेंडू से आते हुए आमचे भाऊजी रवींद्र पाटील उद्योगपती भेळे बोल्ड कर दिया अराउंड द लेग्स. आमचे भाऊजी रवींद्र पाटील उद्योगपती भेळे आपण स्वागतासाठी इकडे यायचंय. आणि मोहन दादा मानेरा आणि जल्लोष आपण स्टेडियम वरती बघू शकतो. राहुल काय जोरदार जल्लोष चालू आहे. झिड़के के अमोल पाटिल हमारे बीच में आए हैं. आपको भी निवेदन है आपको मंच पे आना है. ये देखिए अराउंड द लेग्स क्लीन बोल्ड कर दिया वहां पर. देखिए रीसर्च करना है आपको, दोबारा सर्च करना है. अगर आपके मोबाइल पे टेलीकास्ट नहीं दिख रहा है, लेकिन कंप्लेंट ये कि टेलीकास्ट हमारा एकूण 2 खेळाडू आतापर्यंत बाद झाले आहेत आणि नवीन बॅट्समन आता मात्र बघतो आपण सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विश्वास मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 17 चेंडू 25 धावीची गरज आहे. सामना रंगतदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये चांगला खेळ सिद्दीकजी पाहायला भेटणार आहे. तकदीर माली पहली विकेट हासिल करते हुए हाईवे एंड से आते हुए राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मर्तबा स्लॉक स्वीप किया है हवा में. ओ अब मानकोली का पलटवार. 2 पे 2 विकेट तकदीर माली के. DY फाउंडेशनचे सल्लागार मोहन दादा मनेरेचा सत्कार होत आहे. तसेच संदीप पाटील ओमसाई मोटर्स आपण पुढे यायचं आहे आणि मनोज दिवेकर. अप्रतिम आता मात्र ही आपल्याला मॅच रंगतदार सिद्दीकजी बावे सर पाहायला मिळेल.
कारण का 2 बॉलवरती दोघेही इनपन बॅट्समन आपल्याला नक्कीच बघतो बाद झाले. जीतू तरे आणि मात्र देखील चांगली बॅटिंग करतोय या सीझन मध्ये, मग दोघेही स्वस्तामध्ये बाद झाले. इतिहास आप उठा के देखिए, कभी कभी न्यूनतम स्कोर मैचेस इतने थ्रिल क्लाइमैक्स की तरफ जाते हैं कि रोंगटे खड़े हो जाते हैं, सनसनी फैल जाती है. ओवर नंबर 2 चल रहा है और इस वक्त स्कोर है गावदेवी अंजूर का 8 रन 3 विकेटों के नुकसान पे, 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जबरदस्त आपल्याला नक्कीच ही मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षणीय हा सामना पाहायला मिळेल, कारण का अशा नंतर जे 2 गोलंदाज आहेत ते देखील चांगलीच गोलंदाजी करतायत. त्यांनी देखील चांगला खेळ केला या टुर्नामेंटमध्ये, म्हणजे सामना रंगतदार पाहायला मिळेल. कारण का वैभव सर्च केलं तर वैभव देखील चांगली गोलंदाजी करतोय, मोहित देखील. तकदीर माली हैट्रिक गेंद, सामना करेंगे विश्वास मात्रे. ओ विश्वास ऑफिस हिप्स खेलना चाहते थे, अच्छा उछाल था. नहीं, आकाश पाटिल है, हालांकि बहुत तेज गेंद थी, टिप्पा खाने के बाद कट के अंदर की जानिब आई थी. देखिए अंजूर के पास बहुत लंबा बैटिंग लाइनअप है माना, लेकिन तकदीर माली ने अब तदबीर कर दिए, 2 विकेट ले लिए. ना टीमचा कॅप्टन आहे, जिम्मेदारी जबाबदारी ही घेणं नक्कीच त्याचा मात्र मी तर मानेल हा कर्तव्यच आहे. कारण का टीमचा कॅप्टन म्हटलं की प्रमुख लड़ेंगे या मरेंगे, आर या पार की ये लड़ाई. तकदीर मुड़ते हुए, आकाश को हवा में गेंद, देखना है पहुंच पाएंगे खिलाड़ी. ओहो, गोदी में आकर कैच छूटा है और देखना है ये कैच छूटा है या मैच छूटा है, क्योंकि आकाश पाटिल ऐसे बैट्समैन है जो एक बार शुरू हो गए तो फिर शुरू ही रहते हैं. या ठिकाणी स्वागत होत आहे संदीपजी पाटील, होमसाई मोटरचे प्रोप्रायटर, तसेच सुनील दिवेकर, विकास नाईक, आपण देखील यायचे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचंय. आणि वैभवच्या माध्यमातून आतापर्यंत बघतो आपण 2 चुका झाल्या आहेत, 2 जेल ड्रॉप झाल्या आहेत. अंजूर संघ देखील एक जबरदस्त संघ आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग शेवटपर्यंत आहे. दोन्हीही टीम चांगला खेळ करतायत. मॅच सुरेख रंगेल, दर्जेदारी मॅच आहे, कट टू कट, आणि इथनं बघतो आपण नेट टू नेट ही लढत आहे. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या नक्कीच षटकापर्यंत तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. विकास नाईक यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. भगवान पाटील माजी सरपंच, आपण देखील यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचंय. तकदीर माली सामना करेंगे, जो कैच छूटा है ये महंगा पड़ता है या नहीं हम देखेंगे. सामना करेंगे प्रीतम. इस मरतबा अच्छा ड्राइव ऑफ वॉली पे लेके वी की शक्ल में लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद थे, 1 रन. इससे पहले ग्रामीण गढ़ से मेरे ख्याल से मिताली इंटरप्राइजेस वडगर ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है. भगवान पाटील माजी सरपंच, सोमनाथ चौधरी उद्योगपती, आपण देखील यायचंय. ओव्हर द विकेट. इस मरतबा फिर से मिस टाइम, फिर से बच गए. देखिए गेंदबाजी तो तकदीर कर रहे हैं, लेकिन आकाश पाटिल हाथों पे नहीं माथे पे तकदीर लक लगा के आए हैं. 2 कैच छूटे हैं. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी किसान आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महादू सोरे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तसेच उपाध्यक्ष काका पाटील साहेब, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष काका पाटील साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. हेमंत गुलबी साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. विजय पाटील माजी सरपंच पिसे, आपलं हार्दिक स्वागत आहे. इम्तियाज पापा, मजाज भूरे, नफीस अंसारी, फरूक मुन्ना, और अगर मेरी आवाज सुन रहे हो तो हरिचंद्र माळी, आपण देखील पुढे यायचंय. साहिल केने काफी एंजॉय कर रहे हैं, अपनी टीम का उत्साह बढ़ा रहे हैं. 12 चेंडू 23 धावेची गरज आहे, 22 धावेची गरज आहे. मैच बन गया, मैच बन गया. अब हम कहते हैं मैच बन गया. 12-22 का इक्वेशन है. बघूया या षटकामध्ये एक्झॅक्टली काय आता मात्र होणार आहे. आकाशची जी मात्र झेल सोडली, आकाश मात्र या मॅचमध्ये कशी बॅटिंग करेल याच्याकडे लक्ष असेल. आणि दुसऱ्या बाजूने हा जो षटक आहे, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, दोन्हीही टीमसाठी करो या मरो. या षटकामध्ये जास्त धावा आल्या, अंजू टीम कमबॅक करेल. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर पुन्हा एकदा एकविरा मानकुले संघ मॅच मध्ये आहे. बिल्कुल, मैं तो सिर्फ इतना कहूंगा कि ओवर साबित करेंगे कि मिताली इंटरप्राइजेस से कौन भिड़ने जा रहा है. या हो सकता है ऐसा भी हो कि जहां पे दोनों टीमें खड़ी है आखिरी ओवर में वहीं पे खड़ी रहे. डू और डाई. गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज मोहित केने को.
सामना करेंगे बैट्समैन आकाश पाटिल। 2 जीवन दान आकाश को अभी तक मिले। हालांकि तकदीर ने बहुत बढ़िया बॉलिंग की अपने टीम के लिए। यशपाल माली अपने दिमाग में बहुत कुछ लेकर विकेट कीपिंग कर रहे हैं। हर बारीक नज़र है। लेजेंडरी क्रिकेटर यशपाल माली साहिल केने बाउंड्री से चिपके हुए देख रहे हैं। पहली गेंद तेज तर्रार गेंद, उछाल भी अच्छा था, गति भी अच्छी थी और पिचअप भी अच्छा था, सब कुछ था उस गेंद में ना। हा षटक जेव्हा सुरुवात झाली, पहिला बॉल डॉट आलाय, आता मात्र पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलं जातो या मॅच मध्ये। मोहित केने जो असा गोलंदाज आहे, या षटकामध्ये जर या ठिकाणी उद्योगपती भादवाड बाळाराम जोशी साहेबांचं आगमन झालेलं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। 40 प्लेसचे दोन्ही संघ आपण व्हीआयपी डायस जवळ यायचं आहे, दोन्ही संघ प्लीज। ये गेंद क्या गेंद थी, वाइड यॉर्कर चॉप करना चाहते थे आकाश पाटिल, पूरी तरह से बीट हुए। अप्रतिम अशा आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये कोणी प्रवेश करायचा नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या। काय गोलंदाजी सिद्दीक भावेसर आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। आकाशला कमबॅक करावा लागेल, मात्र मोहित देखील सांगतोय या मॅच मध्ये आम्ही देखील इतना मात्र एवढा इझिली राइट आर्म ओवर द विकेट। बहुत बढ़िया गेंद, लगातार तीसरी गेंद डॉट, प्रेशर बिल्डअप होता हुआ 9-22 का इक्वेशन पलटवार किया है एकवीरा मानकोली ने। दीपेश देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। तिन्ही चेंडू मात्र बघतो आपण डॉट आलेत, इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल। 9 चेंडू 22 धावेची गरज आहे, कट टू कट नेट टू नेट आपल्याला मात्र मॅच पाहायला मिळते। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, इस मरतबा मोड़ दिया ऑन साइड में, खिलाड़ी मौजूद है डीप में, 1 रन। अब गेंदे बची है 8 और रन चाहिए 21। क्या बॉलिंग हो रही है, तबाहकुन बॉलिंग इस वक्त मानकोली की तरफ से। 6 के 6 टीमें ग्राउंड में तैयार रहना है। आरडी, धनेश, मिताली इस मैच की विजेता और 40+ की दोनों टीमें। सरवली पाडा आणि सरवली, जय बोलनाथ सरवली पाडा आणि जय हनुमान सरवली या 40 दोन टीम आपण रेडी राहायचं आहे। अप्रतिम आपल्याला मॅच पाहायला मिळते। 8 चेंडू 21 धावेची गरज आहे, जबरदस्त प्रेक्षणीय हाय व्होल्टेज ड्रामा। मोहित राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, प्रीतम को अच्छा ड्राइव हाफ वॉली पे लेकर, फील्डर है, बढ़िया फील्डिंग, थ्रो। ये देखिए बढ़ते कदमों को वापस खींचा, क्योंकि यशपाल माली ने कहा गेंद मेरे हाथ में है। मैच किसके हाथ में ये तो नहीं बताता है, लेकिन गेंद यशपाल के हाथ में थी, रिस्क नहीं लिया ना। आता मात्र इथनं एक एक धाव महत्वाचा आहे, प्रत्येकी क्षण महत्वाचा आहे, प्रत्येकी प्रेक्षक आता मात्र इथनं फक्त फोकस करतो मॅचच्या दिशेनं, कारण का इथनं बघतो आपण गुलाबी थंडी आहे, मात्र सामना गरमच आपल्याला पाहायला मिळते। ऑडियन्स तुम्हाला पाहायला मिळतील, सर्वच्या सर्व स्टँड मात्र खचाखच भरले आहेत। बालाजी चषक मात्र नक्कीच मी म्हणेल पाहण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी गर्दी केली आहे। नक्कीच या ठिकाणी फायनल मध्ये दाखल झालेले भिवंडी ओपन सिटीचे सर्व खेळाडू, 40चे खेळाडू स्टेजवर राइट या। आर्म ओवर द विकेट जाते हुए मोहित, इस मरतबा उछाल दिया, ओ तो जीवन दान देना महंगा पड़ा। आखिरकार नीट एंड क्लीन पिकअप, 6 रन। हास्य आहे क्रिकेट। आकाश पाटीलचा जो झेल सोडला तो आता मात्र वैभवला आठवत असावा। एकवीरा स्पोर्ट्स मानकोली टीमला आता मात्र नक्कीच आठवत असावा। खेळते मैदानाच्या आतमध्ये गावदेवी अंजूर, त्याला मात्र हार नाहीये मंजूर, आणि मैदानाच्या आतमध्ये एकवीरा मानकोलीला जिंकायचं आहे जरूर। यस अरे सर, धन्यवाद गिरीश पाटील। आपण 40चा टॉस घेणार आता। 1 ओवर 14 रन, कौन टकराएगा ग्रैंड फिनाले में, सवाल हर एक के जहन में प्रश्न है, क्या एकवीरा मानकोली या गावदेवी अंजूर। दोन्हीही तगड्या टीम आहेत। भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर या दोन्हीही टीमचं नाव आवर्जून घेतलं जातं। दोन्हीही टीमकडं
खेळाडूंचा चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. टीम मीटिंग सुरू आहे. करायचं काय मैदानाच्या आतमध्ये यासाठी मात्र संघर्ष सुरू. वैभवला हा अंतिम षटक सोपवला जाईल का? फक्त कमिटी बॉक्स 2च मिनिटं थांबवते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष यशवंत माधू सोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. लाईव्ह टेलिकास्ट बाईची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 गेंदे 14 रन, ये ओवर राहुल अपने आप में एक मैच है. तसेच सन्माननीय ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी काकावाडी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे. योगेश पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जात आहे. तसेच पिसेगावचे सन्माननीय सरपंच आणि उद्योगपती विजयदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावं. डीवाय फाउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 6-14 का इक्वेशन. मोहन मनेरा ने हर 6 के लिए 500 रुपए रखा है. गावदेवी अंजूर के लिए गेंदबाजी के लिए वैभव. पहली गेंद खेल दिया गेंद को हवा में, एक और विकेट. प्रीतम आउट. काय मॅच रंगतीये. प्रेक्षणीय हा सामना पाहायला मिळतो. उपांत्य फेरीचा हा दर्जेदार सामना मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बालाजी चषक 2020 धमाका. आकाश पाटील 40चे दोन्ही संघ आणि सिटीचे देखील दोन्ही संघ या ठिकाणी लवकर व्हीआयपी टाईम्सवर यायचे. बघा टेलिकास्ट सुरूच आहे. तुम्हाला लिंक फक्त पुन्हा एकदा सर्च करायची आहे. टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून सुरूच आहे. सर्वकडे सनकेश टेलिकास्ट सुरू आहे. युट्यूबला देखील टेलिकास्ट दाखवलं जातोय. तुम्हाला बालाजी चषक पुन्हा एकदा सर्च करायचं आहे तुमच्या मोबाईल वरती. बिल्कुल, प्रिंस मूवीज को सर्च कीजिए, बालाजी चषक आएगा, उसको आप सिर्फ सर्च कीजिए. 5 गेंदे 14 रन. क्या मुकाबला हो रहा है. आकाश पाटिल का साथ निभाने के लिए नए बैट्समैन कुणाल आए. ये मैच अब गेंदबाज वैभव बनाम गावदेवी अंजूर हो गया है. काय मॅच होतीये. प्रेक्षणीय दर्जेदार आपल्याला मात्र सामना पाहायला मिळतो. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. एका बाजूने मानकुली गाव दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूने अंजूर गाव दाखल झालाय. इथनं जल्लोष कोणाचा असेल, मानकुलीचा की अंजूरचा? मात्र जल्लोष आहे बालाजी चषकाचा. 5-14 का इक्वेशन. राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऊपर गई है, फिर से आकाश का कैच है, आकाश में, लेकिन अब की बार नहीं बच पाए, आउट हो गए. बढ़िया कैच. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राकेश भुईर आपलं हार्दिक स्वागत आहे. पिंपळघर काय कॅच आपल्याला मात्र इथनं पाहायला मिळते. हा कॅच पकडला की मॅच पकडलाय हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दीपेशने मात्र हा झेल पकडलाय. दर्जेदार आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ही मॅच मात्र प्रेक्षकांनी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी फायनल मॅच भिवंडी सिटी क्रिकेटचे फायनल मध्ये दाखल झालेले दोन्ही संघ अगदी 2च मिनिटांमध्ये व्हीआयपी टाईम समोर यायचे. आपल्याला क्रीडांगणामध्ये जायचंय. या मॅच नंतर प्लीज सहकार्य करा. RD 4440 आणि धनेश 11 कुकसे. जय हनुमान सरवली वर्सेस जय भोलेनाथ सरवली पाड़ा. देखिए, मैच कोई भी जीते, कोई भी दर्शक अंदर नहीं जाएगा. जीतू मानेर करने का है. तर नक्कीच तरी सर आणि रेश्मा मॅम विनंती आहे 4 चेंडू फक्त आपण अनाउन्समेंट करू नका. यस, 4 चेंडू मैच झाल्याच्या बहुत कट नंतर टू कट है. 4-14 का इक्वेशन. हैट्रिक पे आ गए हैं वैभव. क्या बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में. वैभवनं मी तर म्हणेल झेल सोडला होता आकाशचाच, आणि आता मात्र वैभवने हा विकेट घेतलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान 14 धावेची गरज आहे. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. हा विजय आहे बालाजी चषकाचा. नक्कीच 4 चेंडू फक्त कुठली अनाउन्समेंट होणार नाही. 4 चेंडू फक्त आणि फक्त मॅचचं समालोचन असणार आहे. वैभव राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट. इस मर्तबा खेल दिया गेंद को कवर बाउंड्री की तरफ. डाइव लगाया, नहीं रोक पाए. 4 रन. काय मॅच रंगतीये.
जबरदस्त आपल्याला मात्र मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आहे आणि प्रत्येकी प्रेक्षक आता मात्र बालाजी चषक एंजॉय करतोय. अंजूर आणि ये मानकुली देखिए पल पल करवट लेता हुआ मैच. इंग्लैंड के किसी स्क्वायर पे पेंडुलम, कभी यहाँ तो कभी वहां. व्हाट अ मैच, कट टू कट सेमीफाइनल आप देख रहे हैं. मैं कहता हूं कि कमजोर दिल वाले हट जाए इस सेमीफाइनल से. क्या शॉट खेला था, स्क्वायर ऑफ द विकेट, बल्ले के फेस को खोलते हुए 4 रन. 3 आणि 10 धावेची गरज आहे. 3 गेंदे 10 रन. व्हाट अ मॅच. नाही सिद्दीकजी, चांगला सामना पाहायला मिळतो. आता मात्र कमजोर दिलवाले देखील मॅच बघतील. अटॅक आला तर पुढचा विषय, मात्र मॅच महत्वाचा आहे. यस, फीवर समय में कॉपरेट करें. मनकोली ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि आपको फील्ड सजाना है. 3 गेंदे 10 रन. लेकिन मैंने इसको टाइटल दिया था भिवंडी क्रिकेट फीवर. ये फीवर तो बहुत ऊपर चला गया है. क्लास मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक सूचना, मानकोलीचे सर्व इथं प्रेक्षक आहेत आणि त्याच्यानंतर प्रेक्षक आहेत अंजूरचे. आतमध्ये कोणाला एंट्री नाहीये, कोणीही प्रवेश मैदानाच्या आतमध्ये करणार नाहीये. जल्लोष तुमचा ग्राउंडच्या बाहेर, तुम्ही आनंद साजरा करा, काही हरकत नाहीये. ग्राउंडच्या आतमध्ये कोणाला एंट्री नाही, फक्त खेळाडू. मैच कोई भी जीते, जीत क्रिकेट की हो रही है. जीत भिवंडी क्रिकेट की हो रही है. वैभव लेफ्ट आर्म राउंड विकेट, फिर से खेला डाउन द ग्राउंड. ओ माय गॉड, पिछली 2 गेंदों ने मैच का पासा ही पलट दिया. क्या शॉट है, तीर के मानन जा रही है, जा रही है, जा रही है मैदान के बाहर. 6 रन. काय फटका होता, दर्शेदार. या फटक्यानं सगळ्यांनाच म्हणायला जागा केलाय. मोहन मनेरा के 500 रुपए जीते, लेकिन मैच कितना बड़ा है, कितनी गेंदे और कितने रन. 2 आणि 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 2 गेंदे और 4 रन. देखिए अभी भी मेरा मानना है मैच इज 50-50, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. किसी भी पंडित की भविष्यवाणी क्रिकेट में नहीं सही हुई सिवाय सुनील गावस्कर के. ना आता मात्र इथनं भविष्यवाणी आपण करणार देखील नाही. या एका बॉलवरती काय होणार आहे, या एका बॉलवरती एखादी धाव आली, 2 धाव आले तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत. आणि नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. इथे आहे सुपर ओव्हर, कारण का तुम्ही खेळताय सुपर से डुपर ही स्पर्धा बालाजी चषक. 2 बॉल 4 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 4 धावा बनवाव्याच लागतील. 3 बनवल्या तर मात्र सुपर ओव्हर मध्ये आपल्याला जावं लागेल. सिद्दीकजी बाबे सर, सुपर ओव्हर होईल का, फक्त आपण नक्कीच प्रयत्न करू. क्या बाबा, नक्कीच बाबे सर, होऊ शकेल सुपर ओव्हर. देर तीनों रास्ते खुले हैं. मैच गावदेवी अंजूर जीत सकती है, मैच मानकोली जीत सकती है, एकवीरा, या सुपर ओवर हो. सुपर ओवर हो क्या ना हो, सुपर से ऊपर मुकाबला हो रहा है. वैभव सामना करेंगे बैट्समैन कुणाल. लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस मर्तबा ओ जिसे हार नहीं मंजूर. कॉन्ग्रेचुलेशन गावदेवी अंजूर एंड कुलान मात्रे. ग्राउंड मध्ये कोणीच जाणार नाहीये. 1000 रुपए का मोहन मनेरा ने 2 सिक्सर के लिए इनाम दिया है. आप जो भी करना है, मैं माइक्रोफोन दे धन्यवाद. रहा हूं मनोहर तरे और रेशमा मैकर को. धन्यवाद. धन्यवाद. 40 प्लसचे सरवली पाड आणि सरवली फक्त 11 खेळाडू, सिटीचे फक्त 11 खेळाडू फायनल मध्ये दाखल झाले आणि ग्रामीणच्या दोन्ही संघातील 11 खेळाडू आतमध्ये जातील. त्यांच्या बरोबर एकही आणि डीवाय फाउंडेशन आणि बालाजीचे फक्त 5 स्वयंसेवक असतील. त्या व्यतिरिक्त कोण नसेल, लक्षात घ्या. फक्त खेळाडू सर्व रांगेमध्ये उभे राहतील. सी आकारामध्ये सिटीचे एकूण 24, 11 दुने 12 दुने 24, ग्रामीणचे 24 आणि भिवंडी 40 प्लसचे 24. त्या व्यतिरिक्त कोण नसेल. बघा लहान मुलं आली, लहान मुलांना बाहेर काढा प्लीज प्लीज. बाकी सर्वांनी बाहेर थांबा प्लीज. हा, ड्रोन कॅमेरा ऑन करायचं. प्रथमेश, एक सुद्धा जाणार नाही आतमध्ये, कोणीच जाऊ नका प्लीज, कोणीच नाही जायचंय.